आज आम्ही निघालो आहोत पुण्यापासून कोकणाच्या शांत किनाऱ्यांकडे आणि सोबत आहेत लहान मुलं आणि आमचा शाडो. नमस्कार मित्रांनो, मी महिपाल आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल फ्रेंड्स अँड ट्रॅव्हल वरती. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही निघालो आहोत पुण्यापासून कोकणातल्या शांत आणि सुंदर समुद्र किनाऱ्याकडे म्हणजेच श्रीवर्धनला. साधारण 200 किलोमीटरचा हा प्रवास आहे, ज्याला 6 ते 7 तास लागतात. कारण आम्ही घाई करत नाही, आम्ही प्रवास एन्जॉय करतो. आणि आजचा रूट आहे पौड, मुळशी, तामिनी घाट आणि माणगाव मार्गे शेवटी श्रीवर्धन. या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल घाट रस्त्यांची हिरवळ, फॅमिली आणि पेट फ्रेंडली प्रवास, स्थानिक जेवण आणि कोकणचा शांत समुद्र किनारा. तर चला हा प्रवास एकत्र अनुभवूया. आता आपण मुळशीला पोहोचतोय आणि हा आमचा आवडता स्पॉट आलाच. या रूटवरून निघालो की इथे थांबणं हे ठरलेलंच असतं. तर मित्रांनो, हे आहे आमचं आवडतं थांबण्याचं ठिकाण, दिशाज ढाबा. कारण आवड, सोय आणि चव तिन्ही एकाच ठिकाणी मिळतात. पेट फ्रेंडली आहे आणि शॅडोसाठी मोकळीकही मनसोक्त मिळते. आज जाण्याआधी शॅडोला पाणी दिलं आणि एक छोटीशी वॉक करून घेतली. नाश्ता झाला, मन आणि शरीर दोन्ही ताजेतवाने. आता गाडी पुन्हा रस्त्यावर आली आहे. मुळशीचा हिरवागार परिसर मागे टाकत वळणावळणाचे रस्ते, थंड हवा आणि पुढचा प्रवास सुरू. घाट संपला, रस्ता आता मोकळा, ड्राईव्ह स्मूथ. आम्ही पुढे निघालोय आणि शॅडो अजूनही त्याच्या स्लीप मोडमध्ये. बहुतेक त्याच्यासाठी हा घाट स्लीप थेरपी ठरला. आता आपण एंटर करतोय श्रीवर्धनमध्ये. येताना माणगावला जरा जास्तच ट्रॅफिक लागलं, त्याच्यामुळे सकाळपासूनचा प्रवास आणि आता भूकही जोरात लागली आहे. म्हणून आधी प्लॅन एकच, लंच शोधायचं, पोट भरायचं आणि मगच पुढचं श्रीवर्धन एक्सप्लोअर करायचं. शेवटी आम्ही पोहोचलो तवसळकर सीफूड रेस्टॉरंटला. थोडी वाट पाहावी लागली खरी, पण जेवण झाल्यावर एकच वाटलं, ही वाट पाहणं पूर्णपणे वर्थ होतं. चव, ताजं सीफूड आणि कोकणाचा अस्सल स्वाद. भूक लागलेली असताना मिळालेलं परफेक्ट लंच. लंच झाला आणि लगेचच वास्तव समोर आलं. स्टे कुठे? आम्ही ॲडव्हान्स बुकिंग केली नव्हती. मग काय, फोन काढला, कॉलवर कॉल, कुठे फुल आहे, कुठे नो रूम आणि काही ठिकाणी तर फोनच स्विच ऑफ. क्षणभर वाटलं आज रात्री गाडीतच झोपावं लागतं की काय. मग ठरवलं, टेन्शन घेण्यापेक्षा आधी श्रीवर्धन बीच गाठूया. समुद्र आहे म्हणजे सोल्युशन आहे. स्टे नंतर बघू. आधी वाळूत पाय, लाटांचा आवाज आणि प्लॅनलेस प्लॅन एन्जॉय करूया.
आता आपण बीचकडे पोहोचतोय आणि एक महत्त्वाची माहिती, इथे भरपूर पार्किंग उपलब्ध आहे. म्हणून गाडी लावायची कोणतीही घाई नाही. आता निवांतपणे बीच एन्जॉय करूया. आणि शेवटी आपण एंटर करतोय श्रीवर्धन बीचवर. इतका प्रवास, इतका ड्रामा, ट्रॅफिक, भूक, स्टेचा सस्पेन्स, पण हे दृश्य पाहिल्यावर सगळं विसरायला होतं. लाटा समोर, वाळू पायाखाली आणि मनात एकच विचार, चल आधी बीच एन्जॉय करूया. आम्ही सुट्टीला आलोय असं वाटत होतं, पण आत्ता कळलं ही सुट्टी शॅडोसाठी आहे. काही विचार नाही, काही प्लॅन नाही, फक्त एन्जॉय. आणि हाच तो क्षण आमच्यातले एक जण फोनवर स्टे शोधत असताना कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला. बीचचा हा वॉकवे, एकीकडे लाटांचा आवाज, दुसरीकडे निवांत चालणारी लोक. आणि अखेर गुड न्यूज, स्टे मिळालाय. आता टेन्शन ऑफ. आत्तासाठी बीचला बाय बाय. आणि आता स्टेकडे निघतोय. थोड्या वेळात परत भेटू. थेट कट डिनर नंतर बॉनफायरपर्यंत. आणि हो, तुम्ही विचार करत असाल स्टे दाखवलाच नाही, तर त्याचं कारण साधं आहे. इतका प्रवास, एवढी धावपळ आणि स्टे मिळाल्यावर आम्ही कॅमेराआधी खुर्ची, चहा आणि आराम निवडला. म्हणून स्टेचं शूट राहून गेलं, पण काही हरकत नाही. उद्या सकाळी सगळे डिटेल्स नक्की शेअर करतो. आत्ता मात्र बॉनफायर, गप्पा आणि थोडीशी निवांत हवा. गुड मॉर्निंग मित्रांनो. काल आपण ज्या ठिकाणी थांबलो होतो ते म्हणजे रेवाज किचन. मस्त आराम झाला, दिवसाची सुरुवात फ्रेश झाली आहे. आता थोड्याच वेळात तयार होऊन पुन्हा एकदा बीचकडे निघायचं. आजचा प्लॅन सोपा आहे, समुद्र आणि निवांतपणा. गुड मॉर्निंग पुन्हा एकदा थेट बीचवरून. श्रीवर्धन बीच आज सकाळी अजूनच सुंदर वाटतंय. थोडा वेळ बीच एन्जॉय करू आणि आता पुढची ॲक्टिव्हिटी पाम पेंटिंग. सकाळची सुरुवात रंगात आणि मजेत. या कागदावर आज आपण हातांचे ठसे उमटवतोय. पण खरं सांगायचं तर हे फक्त रंगाचे ठसे नाहीत. हे आहेत या क्षणातल्या भावना, एकत्र असण्याचा आनंद आणि वेळ थांबवण्याचा छोटासा प्रयत्न. तर मित्रांनो, इथेच या व्लॉगचा शेवट. श्रीवर्धनने भरपूर आठवणी दिला. समुद्र, प्रवास, मस्ती आणि शॅडोचा आनंद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत हसा, फिरा आणि मजेत राहा.